हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा मे महिन्याचा हप्ता म्हणजे 23वा हप्ता कोणाला भेटतो, कधी भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारकडनं मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. काय आहे ती घोषणा? सोबतच मे महिन्याचा जो वितरणाचा जी आहे तो कधी प्रसिद्ध होणार आहे आणि ज्या बहिणींना 21वा आणि 22वा हप्ता भेटलेला नाहीये म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नाहीये, यांना हप्ते का भेटलेले नाही याबद्दलची सुद्धा लाडक्या बहिणींनो इथे इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. तर चला लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा टाका. कारण यावरूनच लाडक्या बहिणींनो आपल्याला माहिती पडणार आहे किती बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर चला लाडक्या बहिणींनो आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या शेवटीला एक अत्यंत मोठी घोषणा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला प्रश्न की जो मे महिन्याचा जी आर आहे तो कधी प्रसिद्ध होणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा जो जी आर आहे तो प्रसिद्ध होणार आहे 8, 9, 10 या तारखांमध्ये. 8, 9, 10 या जून महिन्याच्या सेकंड वीक मध्ये आपल्याला मे महिन्याचा म्हणजे 23वा हप्त्याचा जी आर प्रसिद्ध होताना दिसेल आणि 11, 12, 13 मध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला वितरण तुमच्या अकाउंटला होताना दिसेल. वितरण तुमच्या अकाउंटला होईल. 11, 12, 13 मध्ये वितरण होणार आहे मे महिन्याचं. मी म्हणत नाही लाडक्या बहिणींनो, सरकारी माध्यमांमधून अशी बातमी आपल्याला भेटलेली आहे. म्हणजे काय, 8, 9, 10 मध्ये जी आर येईल आणि त्याच्यानंतर 11, 12, 13 मध्ये पैसे वितरण होतील. तर लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 21वा आणि 22वा हप्ता भेटलेला आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो एक महत्वाची बातमी जी तुम्हाला आता सांगायची होती. फक्त एका जिल्ह्यामध्ये 1,21,000 लाडक्या बहिणी अपात्र कारणही आले समोर. पहा 1500चा लाभ का बंद झालेला आहे. ई केवायसी पडताळणीनंतर राज्यातील 70 लाखाहून अधिक महिलांची लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयांचा लाभ बंद झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 70 लाख ते 1 करोड बहिण्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि ही बातमी खरी ठरलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील 1,21,000 महिला अपात्र ठरवण्यात आले असून यामागील कारणे समोर आलेली आहेत. बघा जाणून घेऊयात. ई केवायसी नंतर राज्यातील 70 लाखापेक्षा जास्त महिलांचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा पात्र आणि अपात्रतेचा आकडा समोर येत आहे. आकडेवारीनुसार एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 1,21,000 महिलांची लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अमरावती जिल्ह्यातून आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमचा जिल्हा कळाला तर त्या हिशोबाने आपल्याला माहिती भेटत जाईल आणि याचा डाटा आपल्याला विस्तार पद्धतीने बघायला मिळतील. तर म्हणून लाडक्या बहिणीनं तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये टाका. 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसीची मुदतवाढ देण्यात आली होती. यातील दुरुस्तीसाठी राज्य सरकारने एप्रिल 30 पर्यंत 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर आता पडताळणी सुरू असून अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1,21,818 महिलांची लाडकी बहीण योजनेतून लाभ बंद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि मी सांगतोय एवढ्या बहिणी अपात्र झाल्यात तर यापैकी 50% बहिणी, 50% म्हणतोय, या पात्र बहिणी आहे, पात्र की यांनी ई केवायसीच केली नाहीये. म्हणून सरकारने या लाडक्या बहिणींना अजून एक चान्स देण्यात यावा. अमरावतीतील लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला. अमरावती जिल्ह्यातील 1,21,818 बहिणींचा लाभ 1500 रुपये बंद झालाय. हा हप्ता बंद झाल्याचे कारण समोर आले. यामध्ये वयोमर्यादा बरोबर 21 ते 65 पर्यंत तुम्ही 65च्या वर गेला तर तुमचा लाभ आहे. घरातील 4 चाकी वाहन, केवायसीची त्रुटी आदी कारणांचा समावेश आहे. त्याच्या अनेक महिलांनी एप्रिल अखेरपर्यंत केवायसी केलीच नाही. त्यामुळे ही लाडकी बहीण योजनेचा त्यांचा लाभ काय झालेला आहे, बंद झालेला आहे. नंतर किती लाडक्या बहिणींना लाभ मिळणार? अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 66,818 तर दुसऱ्या टप्प्यात 55,000 महिलांनी योजनेतून वगळण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात योजनेसाठी 7,20,000 अर्ज मिळाले होते. त्यापैकी 6,98,000 महिलांना मंजूर झाला होता. यापुढेही 6,98,000 महिलांना किती 1500 रुपये भेटत राहणार आहे. तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो 21 आणि 22वा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमचा अमरावती जिल्हा आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाभ बंद होण्याचे मुख्य कारण एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची पडताळणी उघड झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ही संख्या 49,493 इतकी आहे. लाभ बंद झाल्याने महिला व बाल विकास कल्याण विभागातर्फे लाभार्थी महिलांच्या तक्रारी आणि एड जरा वाढल्या आहेत. पण सध्या पडताळणी सुरू असल्याने आणखी किती महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होतो हे बघणं सुद्धा अपेक्षित आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुमचा लाभ बंद झालेला असेल तर जिल्ह्याच्या महिला व बाल विभागाला एकदा भेट देऊन या. सोबतच तुम्ही तालुका लेव्हलवर असाल तर तालुक्याला जे बाल विकास विभाग असतं तिथे जाऊन व्हिजिट करा आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जा की तुम्ही सगळ्या जे सरकारच्या पात्रता आहे, त्या क्वालिफिकेशन्स आहेत, त्यामध्ये तुम्ही पूर्ण परिपूर्ण आहात. तुम्ही अपात्र नाही आहेत ते त्यांना सबमिट करा. आय होप की सरकार याबद्दल काही ना काही प्रयत्न करणार. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते मिळाले आहेत. 3,000 राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या महिन्यात 10 ते 15 दरम्यान 1,70,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी बातमी भेटलेली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांकडनं किती 1,70,00,000 बहिणींना फायदा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, की 10 ते 15 म्हणजे 8, 9, 10 मध्ये काय येईल? जी-आर येईल. 11, 12, 13 मध्ये काय होईल? वितरण सुरू होईल. तर सगळी माहिती मी तुम्हाला दिली. वितरणाचा जी-आर कधी येणार? मोठी घोषणा काय होती, की लाडक्या बहिणींना आता जिल्हा व महिला बाल विकास विभागाला भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमची जी कंप्लेंट्स आहेत, तीच तुम्हाला रेज करायची आहे. त्यानंतर 10, 15 सगळंच मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता लाडक्या बहिणीचं थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.